तर कुमार केतकर सध्या सर आपल्या सोबत आहेत। केतकर सर, तुम्ही त्यांच्यासोबत खूप काम केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा आणि त्यांचा पहिला परिचय झाला ज्यावेळेला ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, त्यावेळेला मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये वार्ताहर होतो आणि गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचा ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतो त्यावेळेला इकॉनॉमिक टाइम्सचा वार्ताहर म्हणून मी त्या प्रेस कॉन्फरन्स अटेंड करत असे। त्यावेळेला माझी ओळख एक पत्रकार, अगदी ज्युनियर पत्रकार म्हणून जुजबी ओळख होती। पुढे ते फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर मला त्यांनी पहिला एक मोठा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू दिला, जो इंटरव्ह्यू न्यूयॉर्कच्या पेपर्सने पण छापला नंतर बर कॉपी हे करून, परंतु इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स या चारही पेपर्सनी आपल्याकडे छापला। न्यूयॉर्क बर टाइम्सने तो कोट केला। आता तेव्हापासून मी त्यांना ओळखत होतो, म्हणजे ते अर्थमंत्री असताना त्यांच्या माझ्या 3-4 वेळा प्रत्यक्ष भेटी झाल्या, एक दोनदा मुलाखती मोर्चा निमित्ताने आणि एक दोनदा भेटीच्या निमित्ताने। ते बर वागायला इतके साधे आणि इतके साधे म्हणजे कमालीचे, नम्रच म्हणता येईल, की आपल्याला संकोच वाटायला लागायचा त्यांच्याशी बोलताना, कारण ते आपल्याशी पण पूर्ण आदराने बोलायचं आणि आपल्या लक्षात यायचं की आपण त्यांच्या आदराला बिलकुल पात्र नाही, आपण एक हम्म साधे पत्रकार आहोत आणि ते आपल्याशी एवढ्या सन्मानाने बोलतायत। बर त्यामुळे त्यांची सभ्यता, त्यांची सुसंस्कृतता आणि 1998 मध्ये ज्या वेळेला सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्वीकारलं काँग्रेसचं, त्यावेळेला ते एक पराभूत झालेल्या पक्षाचे, म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला होता आणि त्या पराभूत झालेल्या पक्षाचे ते अर्थमंत्री म्हणून त्यावेळेला हो एका अर्थाने निवृत्त झाले होते। परंतु नंतर सोनिया गांधींनी ज्यावेळेला पक्षाची पुनर्बांधणी करून सरकार आणलं काँग्रेसचं, हम्म त्यावेळेला त्यांना आग्रह केला असताना सुद्धा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचं नाव सुचवलं पंतप्रधान म्हणून आणि त्याच्यानंतर त्यावेळेला खूप प्रकारची टीका आणि चर्चा झाली की हा अर्थमंत्री कसं काय होणार, हा तर ब्युरोक्रॅट आहे, हा वर्ल्ड बँकेत होता, याच्याकडनं राजकारण कसं होणार ह्या माणसाच्या हातनं। परंतु त्यांनी अतिशय उत्तम राजकारण आणि उत्तम अर्थकारण केलं आणि 10 वर्ष भारताला एक स्थिर सरकार दिलं, जरी ते आघाडी सरकार होतं, बर त्यात अनेक पक्ष होते, पण त्यांनी आघाडी सरकार दिलं आणि 2008च्या जागतिक अरिष्टामध्ये सुद्धा भारतावर त्यांनी अरिष्ट येऊन दिलं नाही। भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली, भारताचं राजकारणही स्थिर राहिलं। त्याचं कारण त्यांचं नेतृत्व आणि त्याच्यामध्ये त्यांची टोलेजंग भाषणं नसायची, हम्म टोलेजंग सभा नसायच्या। आत्ताचं वातावरण जे आहे नुसत्या बेबंदपणे भाषणं ठोकायची, बेबंदपणे घोषणा करायच्या, अशा प्रकारच्या आत्ता वातावरणात आपण राहतोय। त्यावेळेला मनमोहन सिंग मात्र अशा कशाच पद्धतीने राजकारण करत नव्हते। ते अत्यंत सौम्य आवाजात शांतपणे आपलं धोरण ठरवायचे आणि ते सगळ्यात देशाच्या हिताचं धोरण ठरलंय। ते 2004 ते 2014 ह्या 10 वर्षात भारताची जी प्रगती झाली ती जगांनी वाखाणली आणि म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा बर डॉक्टर मनमोहन सिंग यांना गुरु म्हटलं। सर, जसं तुम्ही म्हणालात की एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची तर ओळख होतीच, पण भारताचे पंतप्रधान म्हणून असे कोणते निर्णय तुम्हाला वाटतात की जे भारतासाठी अत्यंत पंतप्रधानपदी असताना त्यांनी घेतलेले महत्त्वाचे होते? एक नाही 10। एक म्हणजे सर्वात सगळ्यात वादग्रस्त ठरला म्हणजे इंडो US डील, अमेरिकेबरोबर झालेला आण्विक करार। त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर मनरेगा, हे सगळे त्यांच्या काळात झालेले निर्णय आहेत आणि त्यांनी ते अत्यंत प्रभावीपणे त्यांनी ते अंमलात आणलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं राजकारण आणि अर्थकारण हे दोन्ही हातात हात घालून चालत होतं आणि राजकारणाचे त्यांचे सगळे निर्णय आज आपल्याला लक्षात येतात पाठीमागे वळून पाहताना की त्यांनी किती कठीण परिस्थितीमध्ये किती उत्तम नेतृत्व देशाला दिलं आणि आज परिस्थिती अशी आहे की आपल्या देशाला आर्थिक नेतृत्व पण नाही, राजकीय नेतृत्व पण नाहीये आणि त्याच्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं महत्त्व अधोरेखित होतं। केतकर सर, एक पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघत होता त्यावेळेला असे कोणते गुण तुम्हाला वेगळे वाटले एक राजकारणी म्हणून की जे मनमोहन सिंग यांना वेगळं ठरवत होते? पहिली गोष्ट म्हणजे ते पत्रकार म्हणून कोणालाही जेव्हा भेटायचे, मग एखादं स्थानिक भाषिक वर्तमानपत्र जरी असलं तरी त्याच्या वार्ताहराशी किंवा तिथे आलेल्या पत्रकाराशी ते ज्या सभ्यतेने आणि त्याचा पूर्णपणे आदर राखून ते बोलायचे, कधी ते त्याच्याशी उद्धटपणाने किंवा आपण किती थोर आहोत आणि हा कोण फालतू पत्रकार मला प्रश्न विचारतोय, अशा पद्धतीने त्यांनी पत्रकारांकडे कधी पाहिलं नाही। पत्रकारांकडे ते अत्यंत सभ्यतेने वागायचे आणि तो माझा अनुभव होता, कारण मी पण त्यावेळेला अतिशय ज्युनियर पत्रकार होतो। मी गोष्ट सांगतोय ती 80च्या दशकातली आहे आणि त्यावेळेला ते गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे प्रथम आणि नंतर पुढे ते अर्थमंत्री होते। पण या सगळ्या काळामध्ये फक्त मी नव्हे, इतरही अनेक पत्रकार माझ्याबरोबर होते। एक तर मुलाखत मला आठवते, 3 वर्तमानपत्रांचे 3
मुख्य प्रतिनिधी आणि म्हणून त्यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. ते आमच्या तिघांशी अशा पद्धतीने वागले की जणू काय आम्ही कुठचे तरी राष्ट्राचे प्रमुख आहोत आणि आमच्याशी ते चर्चा करतायत. ते मधून मधून असं विचारते पण, व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं मी हे धोरण घेतलं याच्याबद्दल? अशा प्रकारचं विचारणारा आणि अशा प्रकारच्या सभ्यतेने वागणारा इतका सुसंस्कृत पंतप्रधान आपल्या देशाला सोनिया गांधींनी त्यावेळेला मिळवून दिला, म्हणून सोनिया गांधींचे पण आभार मानायला पाहिजे. निश्चित. सर 2004 ते 2014 खरं तर 2 टर्म त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. या 10 वर्षामध्ये भारत तुम्ही कुठून कुठे गेलेला बघितलाय, म्हणजे त्या पद्धतीत काय सांगाल तुम्ही? मला वाटतं याचं उत्तर अगदी सोपं आहे. आत्ताची डॉलर आणि रुपीची रिलेशनशिप पहा. आता बरं. रुपये 90 रुपयाच्या दिशेने चाललेला आहे. पेट्रोलची प्राइस पहा. त्यावेळेला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलची किंमत $150 पर्यंत गेली होती. त्यावेळी त्यांनी भारताच्या पेट्रोलच्या म्हणजे सर्व डिझेल पेट्रोल सगळ्या किमती अतिशय नियंत्रणाखाली ठेवल्या. हे इतकं कठीण काम होतं की बड्या बड्या देशांना ते जमलं नाही. अमेरिकेच्या लोकांना कंट्रोल करता आलं नाही. पण मनमोहन सिंग कंट्रोल करू शकले आणि मनमोहन सिंग हे कट्टर नेहरूवादी परंपरेतले होते. त्यांनी एकदा पार्लमेंटमध्ये उत्तर देताना सांगितलं होतं, ज्यावेळी कोणतरी त्यांना सांगितलं की तुमचं नवं आर्थिक धोरण जे आहे ते नेहरूवादाच्या विरुद्ध आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्हाला नेहरूवादच कळत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय. मी नेहरूवादाचा कट्टर पुरस्कर्ता आहे आणि आजचं नवं उदारमतवादी धोरण ही नेहरूंच्या विचाराला अनुसरूनच मी घेतलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि आपल्या लक्षात येईल, नेहरूंनी जशी एक सुबत्ता आणि स्वस्थता देशाला दिली, तशीच डॉक्टर मनमोहन सिंगांनी पण दिली. निश्चित. केतकर सर, धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल.